शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. कारण की शेतकऱ्यांची अतिशय इथं प्रतीक्षा होती खूप दिवसापासून की कर्जमाफी कधी होणार, कधी होणार? अशा आतुरतेमध्ये आणि अशा प्रतीक्षेमध्ये हे जसे की शेतकरी थांबले होते. आता त्यांची आतुरता संपलेली आहे. त्यांची वाट इथे संपलेली आहे. कर्जमाफीचे जिल्हे इथं नियुक्त करण्यात आलेले आहे आणि समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये आता कुठले जिल्हे पात्र झाले, कुठले जिल्हे इथं अपात्र झाले आणि किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार हे देखील यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो कारण की कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात इथं अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी झाली तर किती शेतकऱ्यांचा फायदा होणार, शेतकऱ्यांच्यासाठी अटी व शर्ती काय असणार, काही शेतकरी अपात्र होणार की काही शेतकरी पात्र होणार आणि सर्वात महत्त्वाचं आणि नेमकं म्हणजे इथं कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना इथं जसं की विचारात इथं टाकलेला आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा चला येऊया मुद्द्यावर. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी वाढत आहे. राज्यातील 30 लाख इथं जसं की 37,210 शेतकऱ्यांकडे 31,255 इथं कोटी रुपयांची थकबाकी आहे. ते शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने इथं बँकेतील थकबाकी भरत नसल्याची इथं स्थिती आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी होत आहे. तसेच सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली जात आहे. एका बातमीनुसार मार्च महिन्यामध्ये अखेर राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांकडे सुमारे 35,000 कोटी रुपयांची कर्ज थकीत होते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीऐवजी व्याजाचं सवलत देण्याची मागणी केली आहे. कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला अशी अपेक्षा आहे. कर्जमाफी योजनेत कोणकोणती इथं अटी व शर्ती असतील, कर्जमाफी योजनेत अटी शर्ती इथं संदर्भातील माहिती देताना सरकारने योग्य वेळ इथं निर्णय घेतलेला आहे. आश्वासन दिले आहे. या योजनेत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता आणि गरजू लोकांना न्याय देण्यावर इथं भर दिला जाईल असे महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे. यापूर्वीच्या योजना प्रभावीपणे इथं राबवल्या गेल्या नाहीत, त्यामुळे योजनेत आर्थिक जसं की दक्षता घेतल्या जाईल आणि अनेक शेतकऱ्यांनी इथं अपात्र केल्यामुळे इथं जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. अनेकदा अपात्र शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे लाभ घेतला तर खरोखर इथं गरजू शेतकऱ्यांनाच वंचित लावावं लागते. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी कर्जमाफीसाठी विशेष इथं कार्यपद्धती तयार केली जाईल. ही योजना पारदर्शक इथं ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती लक्षात घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती इथं गठीत केली जाईल. ही समिती शेतकऱ्यांची वर्गवारी करेल आणि म्हणजे शेतकऱ्यांची गरज, उत्पन्न, शेतीचा आकार, कर्जाची रक्कम इत्यादी निकषांच्या आधारे ते पात्र आहेत की नाही ते ठरवले जाईल. विशेष म्हणजे आयकर भरणारे मोठे शेतकरी योजनेपासून वगळले जातील आणि गरजू अल्पभूधारक, मागासवर्गीय व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना याचा सार्वजनिक फायदा मिळेल. कर्जमाफी कधी होणार, शेतकरी कर्जमाफी नेमकं कधी होणार याबाबत विविध प्रक्रिया आणि माहिती इथं समोर उपलब्ध येत आहे. आता बघा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जसं की शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिले. तसेच राज्य सरकारने कर्जमाफी नाकारले नाही असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संयम ठेवावा लागेल आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मकता इथं दर्शवलेली आहे. परंतु त्यांनी सांगितले आहे की कर्जमाफी देण्याचा काही नियम आणि पद्धती आहे आणि योग्य वेळ निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी नेमकं कधी करायची याबाबत काही नियम आहे, तर त्याची जसं की विशिष्ट पद्धत सरकारने दिलेली आहे. शब्द फिरवणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कर्जमाफी योजना लवकरच इथं नवीन स्वरूपात राबवली जाईल. पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गरजूंनाच न्याय देणारी असेल असेही सांगितले जात आहे. काही जसं की राजकीय नेत्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे आणि सरकारवर याचा प्रश्न विचारला आहे. शेतकरी बांधवांनो, अशीच शेतकऱ्यांची जसं की हितासाठी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. बघा इथं आता जसं की तुम्हाला मी जिल्हे सांगणार होतो. आता जे कर्जमाफीचे जिल्हे असणार आहे, आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे शेतकरी मित्रांनो, त्या 36 जिल्ह्यांची तर सर्व शेतकऱ्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होणार. परंतु सरसकट हे तुमची कर्जमाफी होणार नाही. कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी जसं की घरावर लोन उचलत असते किंवा इतर गोष्टीवर लोन उचलत असते आणि जसं की बनावट कागदपत्रे बनवून हे सांगत असतो की शेती पिकासाठी आम्ही कर्ज उचललं आणि कर्जमाफीचा लाभ आम्ही घेत आहोत. तर अशा पद्धतीने जे खरे आणि गोरगरीब गरजू शेतकरी असते त्यांना जिथं कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहावं लागतो. त्या कारणास्तव इथं सरकारने समिती नेमली आहे आणि त्या समितीमध्ये इथं जसं की चेक केलं जाणार आहे आणि कागदपत्रांची इथं पडताळणी होणार आहे की खरोखर शेतकऱ्याने किती लाखापर्यंत कर्ज घेतलं आणि त्या कर्ज जसे की कोणत्या जसं की जमिनीवर घेतलं, कोणत्या वस्तूंवर घेतलं, तर इथं संपूर्ण इथं जसं की तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे. आता बघा मी तुम्हाला जिल्हे सांगितले, कर्जमाफीसाठी समिती नेमली हे देखील सांगितलं. आता कर्जमाफीची तारीख आपण जाणून घेऊया. परंतु तारीख जाणून घ्यायची
पाहायच्या आधी या चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की हिताची माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती सांगत असतो. आता बघा, तारीख तुम्हाला सांगतो मी, कर्जमाफीची तारीख काय असणार आहे बघा. जसं की 2 ऑक्टोबर रोजी हे कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशा पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. तर 2 ऑक्टोबर इथं जसे की तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या बँकेवरती जे नाव असेल, आधार कार्डवरती जे नाव असेल आणि सातबाऱ्यावरती जे नाव असेल, तर तसेच सारखे तुम्हाला नाव करून घ्यायचे आहे, जेणेकरून कुठली अडचण तुम्हाला येणार नाही. डिजिटल सातबारा तुम्हाला 2 ऑक्टोबरपर्यंत काढून ठेवायचा आहे. आणि जसं की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक, तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक, अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट हे क्लिअर आणि ओके तुम्हाला करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. कारण की भरपूरशा काय झालं की जसं की कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना इथं वंचितच राहावं लागतो आणि ज्यांना खरोखर कर्जमाफीची गरज नाही त्यांना हे कर्जमाफी मिळत असतो. असं कुठल्याही पद्धतीने तुमच्या सगळं न होता तुम्हाला हे डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.